किती पीसेस घेतले तरी 1 रुपयाला एक पंटी आहे। त्यातही तुम्हाला बरेच ऑप्शन्स मिळणार आहेत। असे सगळे 60, 70, 80 अशा किमतीमध्ये आहेत। हे बघा, हे 20-20 रुपयाला मोठे दिवे आहेत। सुंदर असा त्याचा लुक आहे। जर तुम्ही घाऊक घेतलं तर 8 आण्याला एक दिवा पडतो, पंटी पडते। शेप हे वेगवेगळे मिळणार आहेत। 2 रुपये, 1 रुपये अशी त्याची किंमत आहे। हे बघा, हे फक्त 20 रुपयाला आहे। लक्ष्मीची पावलं आहेत, छान मातीची आहेत आणि फक्त 10 रुपयाला आहेत। कशी आहेस मैत्रिणी, तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंकची मी चित्राली। आज काहीतरी हटके करूया असं म्हणत दिवाळी निमित्त काही खास एक्सप्लोर करते। दिवाळी सिरीज सुरू आहे, ज्याला तुमचा उत्तम प्रतिसाद येतोय। आणि आता ऑब्व्हियसली दिवाळी म्हटल्यावरती पणत्या, दिवे हे तर आलेच। आणि मी आले आहे मुंबईतल्या कुंभारवाड्यात। काही महिन्यांपूर्वी आपण इकडे आलो होतो, धारावीमध्ये आहे हा कुंभारवाडा। आणि तिथे तुम्हाला प्रचंड म्हणजे इतके म्हणू नका, इतके व्हरायटी आहेत दिव्यांच्या, पणत्यांच्या, ते एक्सप्लोर करणार आहोत। अगदी 1-2 रुपयांपासून इथे सुरू होतात दिवे असं मला कळलंय। सो चल पाहूयात काय आहे नेमकं। म्हणाले तसं की इथे इतके प्रकार आहेत पणत्यांचे, दिव्यांचे की तुम्ही घ्याल तेवढे कमी आहेत। आणि 1 रुपयापासून पणत्या सुरू होतात। सो 1 रुपयाच्या बघा या अशा पणत्या आहेत। साईजही सुंदर आहे, अगदी छोट्या छोट्या आहेत, पण 1 रुपयाला एक पंटी आहे। किती पीसेस घेतले तरी 1 रुपयाला एक पंटी आहे। त्यातही तुम्हाला बरेच ऑप्शन्स मिळणार आहेत। शिवाय 2 रुपयाला त्याच्यापेक्षा मोठी पंटी आहे। सो ही बरीच मोठी आहे 1 रुपयाच्या कंपॅरिझनली। त्यातही तुम्हाला साईजेस, शेप हे वेगवेगळे मिळणार आहेत। 2 रुपये, 1 रुपये अशी त्याची किंमत आहे। आणि त्या व्यतिरिक्त आहेत ह्या कलर्ड केलेल्या पणत्या। कलर्डमध्ये हे 4चं पॅकिंग आहे आणि 6चं पॅकिंग आहे। त्यातही कलरमध्ये ऑप्शन्स बरेच आहेत। गिफ्टिंगसाठी उत्तम पर्याय आहे हा, अतिशय उत्तम रंगातले। सो जे हे 4चं पॅकिंग आहे ना, हे बघा, हे फक्त 20 रुपयाला आहे। कलर केलेलं उत्तम पॅकिंग गिफ्टिंगसाठी। त्यातही तुम्हाला रंगांचे ऑप्शन्स बरेच आहेत। ही किती सुंदर आहे। सो हे 20 रुपयाला आहेत। आणि जर तुम्ही 6चं पॅकिंग घेतलं तर 6चं पॅकिंग हे 30 रुपयाला आहे। त्यातही रंगांचे ऑप्शन्स, कलर ऑप्शन्स, शेप, साइजेस हे बदलतात। मग थोडी हाय रेंज सुद्धा आहे त्यांच्याकडे। थोडेसे जर तुम्हाला हेवी रेंजेस हवे असतील तर ही असे सगळे 60, 70, 80 अशा किमतीमध्ये आहेत। हे बघा, अगेन गिफ्टिंगसाठी उत्तम पर्याय। त्यातही रंग दिसायलाही सुंदर आहे आणि कोणाला गिफ्ट करायला तर एकदम उपयुक्त असं आहे। 1 रुपयापासून पणत्या सुरू होतात। त्यात असे छान बघा पाऊलांच्या सुद्धा आहेत। जसं मी म्हणते तसं की वेगवेगळे साइजेस, शेप्स इतके आहेत की तुम्ही घ्याल तितके कमी आहेत। हे 40 रुपयाला आहेत लक्ष्मीची पावलं। आणि त्यात तुम्ही छान दिवे सुद्धा लावू शकताय। हे बघा, सो तुम्ही ही अख्खी रांग आहे धारावी कुंभारवाड्यात आला तर हा पहिलाच दुकान आहे। तर सुरू खूप पुढेपासून होता, पण इथे एक मोठा ग्राउंड आहे, राजीव गांधी सोसायटी हा त्याचा लँडमार्क आहे। तिकडे आलात तर हे पहिलं दुकान आहे जिथे आपण बघतोय। त्यांच्याकडची व्हरायटी तुम्ही घ्याल त्याच्यापेक्षा म्हणजे प्रचंड आहे। वेळ कमी पडेल इतकं आहे। हेवी रेंजेस आहेत, असे सुद्धा आहेत छान शंख। हे 25 रुपयाला आहे आणि हे 30 रुपयाला आहे। सो छान मॅजिक दिया असं त्यांचं म्हणणं आहे। तेल इकडनं टाकावं लागतं आणि मग तो उलटा करायचा, सुलटा करायचा। ऍक्च्युली उलटा करून तेल टाकायचं, सुलटा करायचा, तेल बाहेर येणार नाही। इथे दिव्याची ज्योत लागणार आहे। 60 रुपयाला आहे। इथे बार्गेनिंग होतं, त्यामुळे जर तुम्ही खूप ऑप्शन्स घेणार असाल तर ते बार्गेन सुद्धा करतात। सो ही अख्खी पूर्ण लेन आहे। अजून काय काय ऑप्शन्स आहेत चल पाहूया।
सो जसं जसं पुढे जातोय तसं त्याला दिव्यांमध्ये वेगवेगळे पणत्यांमधले आकार आणि शेप सायझेस बघायला मिळत आहेत. हे 20-20 रुपयाला मोठे दिवे आहेत. सुंदर असा त्याचा लुक आहे. हे बघा, हे 20 रुपयाला आहेत आणि 2 रुपयाला अगेन त्यांच्याकडे बघा हे सगळे त्याच्यात तुम्हाला वेगळे सायझेस मिळतील, शेप्स मिळतील. तुम्ही क्वांटिटी घेऊ शकता, 2-4 घेतले तरी प्राइस काही बदलणार नाहीये. तो 6चं पॅकिंग यांच्याकडे असं आहे. हे 30 रुपयाला आणि हे 60 रुपयाला. प्लस इथे बार्गेनिंग होतं, त्यामुळे जर तुम्ही जास्त घेणार असाल, तुम्हाला जर गिफ्टिंगसाठी हवं असेल तर तुम्ही येऊन ते बार्गेन करू शकतात. त्यातही कलर्ड ऑप्शन्स आहेत. सो राजीव गांधी सोसायटी म्हणून सोसायटी आहे, तिकडनं हा सगळा बाजार ऍक्च्युली सुरू होतो. टुवर्ड्स तुम्ही बाहेर निघत असाल म्हणजे जर तुम्ही सायनवरनं येणार असाल तर सायनवरनं जिथनं धारावी सुरू होते तिथे आधी हा बाजार सुरू होतो आणि मग पुढे पुढे टुवर्ड्स बाहेर निघताना म्हणजे टुवर्ड्स माहीमला जायला जर तुम्ही निघालात तर हे अख्खी लेन आहे. तिथे कसं यायचं काय यायचं ते मी तुम्हाला सांगणारच आहे. पण एकापेक्षा एक दिवे एक्सप्लोर करतोय आपण. सुंदर शेप सायझेस 20, 30, 40, 50 मध्ये तुम्हाला अतिशय उत्तम आणि प्युअर मातीचे म्हणजे कुठेही मिलावट नाही प्युअर मातीचे. कारण की हा आपण जिथे आहोत तो कुंभारवाडा आहे, मुंबईचा सगळ्यात मोठा कुंभारवाडा आणि तिकडे तुम्हाला मातीचे दिवे अतिशय उत्तम दर्जाचे आणि अस्सल असे मिळतात. त्यामुळे अगदी 1-2 रुपयांपासून सुरू होणारे दिवे आहेत. सायझेस शेप्स वेगवेगळे. फक्त एक टिप आहे, जर तुम्ही मातीचा दिवा घेत असाल म्हणजे न कलर करता जर पणती घेत असाल तर त्याला पाण्यात थोडं भिजवून ठेवा, जेणेकरून तेल सोक करणार नाही तो दिवा फार आणि तो लीक होणार नाही आणि हा रंग लागणार नाही. जर तुम्ही तो तसाच लावणार असाल म्हणजे अगदी त्याच रूपात मातीच्याच पणती म्हणून जर तुम्हाला लावायचं असेल तर. छान लक्ष्मी आणि गणपतीचा दिवा आहे. तेल त्यात भरमसाठ राहू शकतं पण कमी ठेवून जर पेटवलात किंवा जर त्याला वात लावली तर तो अतिशय सुंदर दिसेल. 45 रुपयांचा आहे. गिफ्टिंगसाठी इथे बघा सगळीकडे पॅकिंग सुरू झालेलं आहे. इथे कॉर्पोरेट गिफ्टिंग खूप होतं आणि कॉर्पोरेटसाठी इकडनं बराच माल जातो. सो हा अख्खा मार्केट आहे आणि आपण तिथे एक्सप्लोर करतो आहे. 1 रुपयांपासून दिवे सुरू होतात, पणत्या सुरू होतात आणि तिकडे ते बघा कलरिंग सुरू आहे. नुकतेच फ्रेश कलर केलेले दिवे आहेत आणि त्यांचं आता पॅकिंग होणार आहे लवकरच. इथे बऱ्याच कॉर्पोरेट इंटरनॅशनल शिपिंग असं सगळं होतं. मला इथे पाण्यासाठी मटकं किंवा हे सगळं मिळतं. आपण काही महिन्यांपूर्वी इथे एक व्हिडिओ केलाय, तो पाहिला नसेल तर नक्की पहा. त्यात तुम्हाला अगदी मातीचा प्रेशर कुकर सुद्धा मिळतो इकडे. पण सध्या इकडे जर तुम्ही आलात तर तुम्हाला इथे दिवे आणि पणत्यांमध्ये इतके ऑप्शन्स मिळणार आहेत की तुम्ही कन्फ्यूज होऊन जाल की काय घ्यायचं आणि काय नाही. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला तसेच अस्सल ओरिजिनल लुक मधले दिवे दिसतील, ते म्हणजे मातीचे. आणि ते मातीचे दिवे हे तुम्हाला होलसेलमध्ये मिळतील. म्हणजे जर तुम्ही घाऊक घेणार असाल 100 दिवे एकत्र 50 दिवे एकत्र तर तुम्हाला इथे ते 150 तुम्हाला 100 असं सगळ्या रेंजमध्ये मिळतात. हे बघा असे प्लेन छोटे छोटे दिवे आहेत, हे तुम्हाला 150 रुपयाला 100 वगैरे मिळतात. हे 70 रुपयाला आहे. इथे बार्गेनिंग होतं त्यामुळे तुम्ही जर 3-4 गोष्टी घेतल्या तर 70 रुपयाला हे आहेत. असे सुद्धा सुंदर आयटम्स तुम्हाला मिळणार आहेत इथे. एक अतिशय गोड आयटम दिसतोय मला, फुलांचा दिवा. हा किती सुंदर शेप आहे ह्याचा. सो हा अतिशय सुंदर अशा दिव्यांचा आकार आणि हे आहे. हा 20 रुपयाला आहेत. पेंट केलेले आहेत, उत्तम असं त्याचा लुक आहे. जिथे तिथे जाल तिकडे तुम्हाला दिवे आणि दिव्यांचे विविध प्रकार पाहायला मिळणार आहेत. ही अख्खी रांग आहे जिथून आपण स्टार्ट केलंय तिथे. हे बघा मातीच्या दिव्यांमध्ये तर तुम्हाला एकापेक्षा एक आकार सायझेस शेप्स मिळणार आहेत. जर तुम्ही घाऊक घेतलं तर 8 आण्याला एक दिवा पडतो, पणती पडते, असे प्राइसिंग आहे.
दिवे तर पाहतोच आहे, पण काहीतरी एकदम युनिक अशी गोष्ट मला दिसली एका दुकानात. आणि लक्ष्मीची पावलं आहेत, छान मातीची आहेत आणि फक्त 10 रुपयाला आहेत. आणि साईज पण अतिशय अशी छान अशी आहे, त्यामुळे 10 रुपयाला ही पावलं आहेत. आणि त्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे जर तुम्ही पाहिलं तर दिवे. सो हे कुठलं दुकान आहे? अन्न किराणा नावाचं एक मोठं दुकान आहे. त्याच्या बाजूला छोटंसं लागून बी.एन. राठोड पॉटरीज नावाचं एक दुकान आहे. आणि त्या बी.एन. राठोड पॉटरीज मध्ये तुम्हाला ही पावलं मिळणार आहेत. सो कितने साल से है ये सब? तर 130 वर्ष जुने, 130 साल हो गए। 130 सब पीढ़ी की पीढ़ी कुम्हार काम ही करते हैं, ओके सब मेहनत करते हैं और आगे बढ़ रहा है। ओके। तो दिवाली में बहुत मतलब जनरली आप अदर बाकी की चीजें भी बेचते हो, लेकिन दिवाली में बहुत दियों के लिए बहुत डिमांड होता है। सो कितने दिन पहले शुरू हो जाता है दिवाली का? ये नवरात्रि जैसे खत्म होता है उससे उसके दूसरे दिन से चालू हो जाता है। ओके। और क्योंकि कब जो तक? बाहर से आते हैं, पुणे है, नासिक है, गोवा है, वो लोग जब जल्दी लेके जाएंगे तो जल्दी डिस्प्ले कर सकते हैं, Right. तो उसके लिए वो लोग जल्दी आके लेके जाते हैं। तर इथे हे जे मी म्हणाले तसं बी.एन. पॉटरीज 130 वर्ष जुनं अशी बरीच दुकानं इकडे आहेत. आणि ह्यांच्याकडे आवडलेली ही पावलं आहेत आणि ती अतिशय सुंदर आहेत. ही 10 रुपयाला आहेत फक्त. त्या व्यतिरिक्त जर दिवे बघाल तर 1 रुपयापासून सुरू होतात. 5, 10, 15, 20 अशामध्ये वेगवेगळ्या सायझेसचे आणि प्युअर मातीचे दिवे तुम्हाला इकडे मिळणार आहेत. सो अशी बरीच दुकानं आहेत. अजून काय काय आहेत युनिक, चल पाहूयात. आपण जिथे जिथे जातोय तिथे तिथे आपल्याला सुंदर असे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. हे दिवे सुद्धा खूप सुंदर आहेत, खूप गोड आहेत. प्राइसिंग अगेन 20 रुपये, 25 रुपये, 15, 50 जसे तुम्ही घ्याल तसे. तर आपण आलो होतो कुंभारवाड्यात. धारावीतला कुंभारवाडा हा मुंबईतला सगळ्यात मोठा आणि सगळ्यात जुना कुंभारवाडा आहे. आणि सध्या इथे धामधूम आहे ती दिवाळीची. दिवाळीसाठी जिथे तिथे दिवे, पणत्या विकल्या जातात. अगदी 1 रुपयापासून 50 पैसेपासून इकडे तुम्हाला पणती दिवे मिळतात. मातीचे कलर केलेले त्याचे वेगवेगळे प्राइसेस आहेत, तुम्ही घ्याल तसे आहेत. अगदी मोठे म्हणजे 100, 150, 200, 500, 1000 पर्यंतचे सुद्धा मोठे दिवे, जे वेगवेगळ्या कलरमध्ये, जे मोठ्या मोठ्या सायझेसमध्ये, जे तुम्हाला जर असा मोठा दीपमाळ हवी असेल तसं, असं बरेच ऑप्शन्स इथे आहे. येणार असाल तर इथे खूप गर्दी असते. 4 ठिकाणी फिरा आणि नंतरच तुम्ही भाव करा आणि मग वस्तू घ्या. हा कुठून तुम्ही येऊ शकता तर सगळ्यात जवळचं स्टेशन हे सायन आहे इकडे. आणि इथून येणार असाल तर इकडे स्टेशन आहे माहीम माटुंगा. वेस्टर्न साईडनी येणार असाल तर, सेंट्रल साईडनी येणार असाल तर सायन हे सगळ्यात जवळचं स्टेशन आहे. सायन स्टेशनवरून धारावीला याल. धारावीचं मेन जंक्शन 90 फीट रोड आहे. हा अख्खा रोड आहे. तिथे त्या राजीव गांधी सोसायटीपासून हे मार्केट जरा जास्त सुरू होतं आणि मेन जंक्शनपर्यंत जातं. सगळीकडे तुम्हाला उत्तम क्वालिटी आणि उत्तम प्रकारचे वेगवेगळ्या डिझाईनचे, वेगवेगळ्या सायझेस, शेप्सचे दिवे मिळणार आहे. जसं मी म्हणाले तसं 1 रुपयांपासून सुरू होऊन ते 1000, 1500, 2000 तुम्ही घ्याल तसे दिवे आहेत. सगळं इथेच बनतं, मातीचं बनतं. हा कुंभारवाडा आहे. सो नक्की या, इकडे येऊन दिवे पहा. तुम्ही स्वतः कलर करणार असाल तर उत्तम, नाही तर कलर केलेले सुद्धा खूप ऑप्शन्स आहेत. तर आपण एक्सप्लोअर केलं. त्याचे सगळे डिटेल्स मी कॅप्शनमध्ये देणार आहे, डिस्क्रिप्शनमध्ये कसं यायचं ते मी सांगितलेलं आहे. आणि इतर काही अजून डिटेल्स हवे असतील तर नेहमीप्रमाणे कमेंट्स, DM नक्की करा. आणि हो, नक्की इथे आलात तर काय घेतलं ते मला नक्की सांगा. तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पेंगची मी चित्राली नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटणारच आहे. पुन्हा भेटूच.